नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता महापालिका निवडणुका लागलेल्या आहेत. वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि आज मी रेकॉर्डिंग करतोय ती 16 डिसेंबर ही तारीख आहे आणि बरोबर 1 महिन्यानी म्हणजे 16 जानेवारीला या सगळ्या महापालिका निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. आणि मग प्रत्येक पक्ष, प्रत्येक आघाडी ज्याप्रमाणे आपले आपले अंदाज बांधत आपल्या आपल्या पक्षाला अधिक यश मिळवण्यासाठी प्रयत्नाला लागलेले आहेत, त्याचप्रमाणे स्वतःला पत्रकार आणि विश्लेषक म्हणवणारे जे लोक आहेत ते सुद्धा आपल्या परीने आपल्यालाच कशा निवडणुका जास्त कळतात आणि प्रत्येक पक्षाची क्षमता आणि ताकद किती आहे याचं विश्लेषण करण्यामध्ये सगळेच्या सगळे रमून गेलेले आहेत. मी रमून गेलेत असं एवढ्यासाठी सांगतोय की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या घटनेमध्ये रममाण होऊन जाता तेव्हा आसपासच्या वस्तुनिष्ठ आणि वास्तविक परिस्थितीशी तुमचा संपर्क तुटतो. सभोवताली काय आहे याचा विचार तुम्ही करत नाही. जसं टीव्हीवर त्या सास बहू वगैरे सिरियल बघणाऱ्या घरातल्या महिला असतात आणि त्या भाऊक होऊन त्या कथानकामध्ये स्वतःला हरवून टाकतात आणि अगदी घर बसल्या त्या काल्पनिक ह्याच्यात रडतात सुद्धा, अश्रू सुद्धा ढाळतात. त्यापेक्षा आजकालचं राजकीय विश्लेषण वेगळं राहिलेलं नाही. आणि म्हणून मी आज हा विषय जे करतोय तो निवडणुकीच्या आखाड्यामध्ये जे लोक आहेत, जे पक्ष आहेत, ज्या आघाड्या आहेत, त्यांच्या लढती कशा होतील या विषयावर मी बोलणार आहे. पण ते बोलण्यापूर्वी तुम्हाला एक आठवण करून देतो की गेला 1.5-2 महिने मी सातत्याने सांगतोय की एका बाजूला महाविकास आघाडीच्या किंवा आपल्या विरोधकांना गाफील ठेवून महायुती आणि भारतीय जनता पक्ष या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत सूक्ष्म पातळीवर जी तयारी करत होता त्याचा थांगपत्ता विश्लेषण करणाऱ्या पत्रकारांना आणि माध्यमांना नव्हता. पण ते म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हे आतल्या आत ठरवून कामाला लागले होते. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष निवडणुका घोषित झाल्या तेव्हा त्यांची पळापळ झालेली नाही. संथपणे आपली सगळी कामं करताना दिसत आहेत. पण दुसरीकडे कालपर्यंत भाजपला ठाकरे ब्रँड, पवार ब्रँड किंवा आणखीन काँग्रेस हे कसे हरवू शकतात हे विश्लेषण करण्यात रममाण झालेले लोक आहेत. त्या पत्रकारांची मात्र आता तारंबळ उडाली आहे. आणि आता मी जे गेले 2-2.5 महिने सांगतोय ती गोष्ट आता बहुतांश भाजप विरोधी म्हणवणारे जे पत्रकार आहेत, विश्लेषक आहेत, ते आता माझीच गोष्ट आत्ता सांगायला लागलेत, जी 2 महिन्यापासून मी सांगतोय की त्या वोट चोरी, मतदार याद्या त्यात अडकू नका. त्यात गुरफटून पडलात तर तुम्हाला आगामी 31 जानेवारी पूर्वी होणाऱ्या निवडणुकांची तयारी करायला सवड मिळणार नाही. हा अत्यंत बहुमोलाचा वेळ आहे. तो वेळ आपले उमेदवार ठरवणं आणि आपल्याला मत देऊ शकेल अशा मतदारापर्यंत जाऊन संपर्क साधणं यासाठी हे गेले 2 महिने बहुमोलाचे होते. पण त्यावेळेला माध्यमांना ब्रेकिंग न्यूज देणं यामध्येच महाविकास आघाडी आणि भाजप विरोधी पक्षाचे नेते आणि पक्ष हे रममाण झालेले होते आणि त्यांना ते असल्या काय म्हणतात त्या भूलभुलैयामध्ये रमवणारे पत्रकारच होते. आणि त्यामुळे आता त्या पत्रकारांची सुद्धा तारांबळ उडाली आहे. ते म्हणतात की अजून ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड म्हणालात, मग अजूनही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा का होत नाहीये? अरे असल्या आघाड्या बनतात त्या सगळ्यात पहिली गोष्ट असे की या आघाड्यांचं तारू हे नेहमी जागा वाटपाच्या खडकावर येऊन फुटत असतं. हा गेल्या 50 वर्षाचा इतिहास आहे. त्याकडे डोळे झाकून बघायचं नाही. आणि आपल्याला भाजपचा पराभव होताना दिसला पाहिजे म्हणून न लढणाऱ्या आणि लढाईकडे पाठ फिरून आपली घरगुती भांडणं भांडत बसलेल्या पक्षांना
पुरोगामी म्हणून त्यांचं समर्थन करायचं आणि त्यांच्या चुकीचं देखील समर्थन करायचं, गुणगान करायचं, अशा लोकांनीच महाविकास आघाडीचं विधानसभेत नुकसान केलं होतं. आणि आता सुद्धा या महापालिका निवडणुका, ज्या 29 महापालिका आहेत, या निवडणुका कशा होणार याचं विश्लेषण जे चालू आहे त्यामध्ये एक गोष्ट विसरली जाते की फक्त पत्रकारच महाविकास आघाडी किंवा भाजपच्या विरोधकांना भूलभुलैया दाखवून फसवत नाहीत. भाजपची जी रणनीती आहे, महायुतीची जी रणनीती आहे, त्या रणनीतीमध्ये सुद्धा एक भूलभुलैया आहे आणि त्या चक्रव्यूहामध्ये भाजपचे महायुतीचे विरोधक फसलेले आहेत. तुम्हाला आठवतं, मी वारंवार हा संदर्भ दिलेला आहे की जवळजवळ 3-3.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातल्या महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे आपली रणनीती सांगितली होती की आम्ही महायुती म्हणूनच सगळ्या महापालिका स्थानिक निवडणुका लढवू. जिथे शक्य होणार नाही तिथे ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे स्थानिक पातळीवर काही वेळेला एकमेकाच्या विरुद्ध सुद्धा लढती होतील, मैत्रीपूर्ण लढती होतील. आणि मित्रांनो, हाच भूलभुलैया आहे, हा भूलभुलैया आहे. मैत्रीपूर्ण लढती हा भूलभुलैया आहे, हे मी परत परत ओरडून ओरडून सांगतोय. कारण पटकन बघितलं तर मैत्रीपूर्ण लढती, अरे म्हणजे युतीचे दोन पक्ष आपसातच लढणार. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे वडीलधारे असतात, 80च्या 70च्या घरातले असतात, ते पहिल्या पिढीचे असतात आणि त्यांच्या खाली 2 पिढ्या आणि 3 पिढ्या असतात. मुलं नाही पण नातवंडांमध्ये भांडणं होतात, हाणामारीपर्यंत होते. पण ती लहान मुलांची भांडणं असतात, ती आईबापांनी थोडंफार मनावर घेऊन एकमेकावर राग धरणं समजू शकतं. पण पहिल्या पिढीतले जे बुजुर्ग असतात, वडीलधारे असतात, ते असली भांडणं विकोपाला जाऊ देत नाहीत. गठबंधनाच्या राजकारणामध्ये नेहमी सर्वोच्च नेता हा अंतिम निर्णय घेत असतो आणि परिवार मोडणार असेल तर जसं ती भांडणं दोघांची समजूत घालून किंवा आपला एकाधिकार वापरून गप्प केली जातात आणि परिवार एकत्र ठेवला जातो, तसा गठबंधनाचा नेता समर्थ असेल तर तो गठबंधनाला धक्का लागणार नाही. अशा परिस्थितीत, अशा पद्धतीमध्ये आपापसातली लढाई होऊ देतो, पण भांडणं हमरातुमरीवर जाणार नाहीत, अटीतटीची होणार नाहीत, याची काळजी घेतो. आणि नेमकी तीच गोष्ट महायुतीच्या बाबतीत एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी केलेली आहे. आणि त्यातून तयार झालेली विरोधकांची शुद्ध फसवणूक करणारी रणनीती म्हणजे मैत्रीपूर्ण लढती. आता सुद्धा 288 नगरपालिका, नगर परिषदांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अनेक ठिकाणी युतीतले पक्ष एकमेकाविरुद्ध लढले. अगदी कणकवली सारख्या ठिकाणी नारायण राणे यांचे 2 सुपुत्र एकमेकाविरुद्ध अगदी दंड ठोकतून उभे राहिले आणि त्या निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर राणे कुटुंबात वितंडवाद झाला आणि 2 ठाकरे बंधू, राणे बंधू एकमेकापासून दुरावले, असं आपल्याला कुठेही दिसलं नाही. तिथे या रणनीतीचा सगळा उलगडा होऊ शकतो. प्रत्यक्षात कणकवली मध्ये 2 शिवसेना एकत्र आल्या आणि भाजप बरोबर लढल्या असं सांगितलं जातं. पण तुम्ही व्यवहारता बघा, व्यवहार काय आहे? व्यवहार असा आहे की युतीतलेच 2 पक्ष एकमेकाविरुद्ध लढले आणि त्यांच्या बाजूला महाविकास आघाडीतले इतर पक्ष येऊन उभे राहिले. पण उद्या निवडणुकीचा निकाल लागेल, 21 तारीखला काहीतरी मतमोजणी होणार आहे थांबलेली, ती लागेल तेव्हा आयदर नितेश जिंकेल किंवा निलेश जिंकेल. पण या दोघांमध्ये जिंकणारा किंवा हरणारा ठरला तर उद्या दोन्ही राणे बंधू एकमेकाशी हात मिळवणी करतील आणि सत्तेत दोघांचेही नगरसेवक हे कणकवली नगरपालिकेमध्ये एकत्र येऊन सत्ता काबीज करतील. सत्ता राणेंकडेच राहणार. कदाचित त्याचा काय तो वरचा हात निलेशचा असेल किंवा नितेशचा असेल, पण सत्ता कणकवलीची ही राणेंकडेच राहणार. याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. पण त्याचा किती बागुलबुवा करण्यात आला. मतदान संपलं आणि
निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला वाद कुठल्या कुठे गायब झाला, होता की नव्हता असा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती आली. यालाच मैत्रीपूर्ण लढती याचा भूलभुलैया म्हणतात. कार्यकर्त्यांच्या लढती आहेत आणि याचं एकमेव कारण आजच्या पत्रकार विश्लेषकांच्या मेंदूत शिरत नाहीये की तुम्ही 60-70च्या दशकात जाल, 50-60-70च्या दशकात जाल तर त्यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायती अशा निवडणुका लढवण्यासाठी कुठलाही काँग्रेस वगळून दुसरा पक्ष मोठा नव्हता. कुठेतरी शेतकरी कामगार पक्ष, कुठेतरी समाजवादी पक्ष, कुठेतरी कम्युनिस्ट पक्ष, कुठेतरी जनसंघ, असे छोटे छोटे पॉकेट्स होते. पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या समोरचा सत्ताधारी पक्ष असायचा, त्याचं नाव काँग्रेस पार्टी असंच होतं. आणि यांची सुद्धा एक, आपण सगळा महाराष्ट्र घेतला तर एक 6-7 जिल्ह्या पलीकडे विरोधी पक्षांची फारशी ताकद नव्हती. आणि तरीही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये निवडणुका अटीतटीच्या होत होत्या. मग तिथे एकमेकाच्या विरुद्ध लढणारे कोण होते? बहुतांश जिल्ह्यामध्ये किंवा नगरपालिकांमध्ये लढणारे दोन्ही गट हे काँग्रेस पक्षाचेच घटक होते. काँग्रेस पक्षातल्या तिथल्या स्थानिक पातळीवरच्या दोन मोठ्या तगड्या नेत्यांमध्ये पॅनेल बनवून लढाई व्हायची, काँग्रेस विरुद्ध काँग्रेस. फक्त त्यामध्ये पॅनेलसाठी एक वेगळं चिन्ह दिलं जायचं. काँग्रेस या चिन्हावर स्थानिक निवडणुका लढवल्या जात नव्हत्या. पुढे शिवसेना वगैरे आल्यानंतर हळूहळू स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पक्षीय राजकारण घुसलं. हे मी सगळं एवढ्यासाठी करून देतोय की ते एकमेकाविरुद्ध लढणारे जे दोन त्या जिल्ह्यातले प्रमुख नेते असायचे किंवा 3 नेते असायचे, त्यातले कमीत कमी 2 नेते हे काँग्रेस पक्षातलेच असायचे आणि एकमेकाला पाण्यात पाहायचे, एकमेकाच्या विरुद्ध लढायचे. पण विधानसभा आणि लोकसभा अशा निवडणुका आल्या की ते एकमेकांचा हडवैरी असल्यासारखे वागणारे त्या जिल्ह्यातले, त्या तालुक्यातले नेते हे एकत्र येऊन काँग्रेसचा जो उमेदवार वरिष्ठांकडून येईल, प्रदेश किंवा केंद्रीय नेतृत्वाकडून येईल, त्याच्या मागे ठामपणे उभे राहायचे. आणि तो विधानसभा लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहील याची काळजी घ्यायची. आणि त्यामुळे स्थानिक निवडणुका एकमेकाच्या विरुद्ध दंड थोपटणारे ही जी लढत व्हायची त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. ते एका पक्षात असायचे आणि आज ज्या मैत्रीपूर्ण लढती होणार असं म्हटलं जातं, त्या लढती प्रत्यक्षामध्ये मैत्रीपूर्ण म्हणजे युतीतल्या 2 पक्षाच्या होतील. तेव्हा तालुका जिल्हा पातळीवरच्या 2 नेत्यांमध्ये एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्याची स्टाईल होती. आज काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप उभा राहिला, शिवसेना उभा राहिला, शेतकरी कामगार पक्ष उभा राहिला, जनता दल उभा राहिलं. तेव्हा हळूहळू करत एक स्थानिक पातळीवरचा नेता काँग्रेसमध्ये राहिला तर त्याचा कट्टर विरोधक हा आपल्याला तालुक्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करायचंय, तो काँग्रेस पक्षामध्ये राहायचं नाही, कारण हा अमुक आपला विरोधक आहे, तो राज्यातल्या किंवा केंद्रातल्या नेत्याचा विश्वासू आहे, तर आपल्याला पर्याय निवडला पाहिजे. म्हणून तो भाजपकडे गेला, तो जनता दलाकडे गेला, तो शेतकरी कामगार पक्षाकडे गेला, तो शिवसेनेकडे गेला. आणि मग जिल्हा तालुका पातळीपर्यंत पक्षीय राजकारण झिरपत गेलं. पण ते जेव्हा नव्हतं तेव्हा काँग्रेसमधले स्थानिक पातळीवरचे 2 गट, 2 नेत्यांचे गट हे एकमेकाच्या विरुद्ध अगदी दंड थोपटून उभे राहायचे. 78 साली ज्या वेळेला शरद पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा काँग्रेसमधले हे जे 2 गट होते ते आपापल्या सोयीनुसार, एक तर काँग्रेस मध्ये एक गट राहिला नेत्यांचा, तर दुसरा स्थानिक पातळीवरचा त्याचा विरोधक जो होता तो शरद पवारांकडे गेला. आणि मग प्रत्येक निवडणुकांमध्ये जसजशी वर्ष जायची तसा इकडचा तिकडे जायचा, तिकडचा इकडे यायचा. याची अनेक उदाहरणं देता येतील. या निवडणुकीत जो शरद पवारांकडे होता तो पुढल्या काळात काँग्रेसकडे गेला, म्हणून काँग्रेसमध्ये
असलेला कोणतरी हा उठून शरद पवारांकडे यायचा. पण दोन्हीकडून बघितलं तरी काँग्रेसची विचारांचंच राजकारण त्या मतदारसंघावर, त्या तालुक्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये वरचढ राहिलं आणि त्यांनी कुठलाही इतर तिसरा पक्ष तिथे पाय रोवून उभा राहू दिला नाही. ना शेकाप, ना जनसंघ, ना समाजवादी, ना काय म्हणाल तो इतर असेल तो जनता दल वगैरे. भूल भुलैया हा तिथे आहे. तेव्हा तेव्हा काँग्रेसमधले दोन गट एकमेकाविरुद्ध राहायचे आणि तिसऱ्या पक्षाला त्या जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये पाय रोवून आपली पाळं मुळं रुजवायला देत नव्हते. अखंड लोकसभा विधानसभेच्या वेळेला एकत्र यायचे आणि त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात. आणि तोच डाव भारतीय जनता पक्ष किंवा महायुती खेळते. याचा अर्थ सरळ लक्षात घ्या की महायुतीतले पक्ष जिथे एकमेकाविरुद्ध लढताना आपल्याला आत्ता दिसत आहेत, त्याचा अर्थ महाविकास आघाडीतला शरद पवार गट असो, उबाठा शिवसेना असो किंवा काँग्रेस असो, यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या त्या राजकारणामध्ये स्पेस ठेवायचा नाही, जागाच नाही. गाडी भरली, सीटा संपल्या, तुम्हाला जागा नाही. महायुतीतलेच दोन पक्ष, शिंदेची शिवसेना भाजप, शिंदेची शिवसेना अजितदादांचा राष्ट्रवादी, अजितदादांचा राष्ट्रवादी भाजप, हे जेव्हा एकमेकाविरुद्ध लढतात आणि ते जर बलवान पक्ष असतील, बलदंड पक्ष असतील, तर मग तिथे मतदार हा या दोन प्रमुख बलदंड पक्षामध्ये विभागला जातो आणि तिसऱ्या पक्षाला स्थान राहत नाही. थोडक्यात तिसरा पक्ष असून असणार कोण? तो उबाठा शिवसेना असू शकतो, तो काँग्रेस असू शकतो किंवा तो राष्ट्रवादी शरद पवार गट असू शकतो. तेव्हा मैत्रीपूर्ण लढती याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जे 60-70च्या दशकात व्हायचं तसं महायुतीतलेच दोन गट हे राज्याच्या सत्तेत एकत्र राहणार, केंद्राच्या सत्तेत एकत्र राहणार, पण जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकमेकाविरुद्ध लढणार. तेवढा ते खऱ्या खुऱ्या विरोधी पक्षाची जी जागा आहे, जो मतदार आहे, तो पण खेचून आपल्याकडे घेणार. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, कारण ही आत्ता अगदी विधानसभा पातळीवर सुद्धा झाली. हरियाणाची निवडणूक बघाल तर तिथे काँग्रेस आणि भाजप यांच्या या अटीतटीच्या लढाईमध्ये इंडियन नॅशनल लोकदल नावाचा पक्ष, जननायक जनता दल नावाचा पक्ष, हे दोन पक्ष जे हरियाणाचे प्रादेशिक पक्ष होते ते भुईसपाट होऊन गेले, त्यांना स्थान राहिलं नाही. विधानसभेत मला वाटते INLDचा एक आमदार निवडून आलेला आहे आणि JJPचा एकही आमदार आला नाही. महाराष्ट्रामध्ये मी तो वेगळा विषय केलाय. बच्चू कडू किंवा असे जे कोण असतील, हितेंद्र ठाकूर यांचे पक्ष भुईसपाट झाले. तेव्हा मैत्रीपूर्ण लढती ही रणनीती आहे, ते भांडण नाही. महायुतीतल्या दोन पक्षांनी एकमेकाविरुद्ध मतदारासमोर लुटूपुटूची लढाई करायची आणि ज्यांना भाजपला हरवायचे त्यांनी शिंदेकडे जावं किंवा अजितदादांकडे जावं. शिंदेना हरवायचे, त्यांना शिंदेना हरवण्याची खुमखुमी असेल त्यांनी अजितदादांकडे जावं किंवा भाजपकडे यावं. अजितदादाला हरवायचे अशी अनिवार्य इच्छा आहे, त्यांनी एकनाथ शिंदेकडे जावं किंवा भाजपकडे जावं. पण कोणीही या सगळ्या भुलभुलैयामध्ये उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गट या तिघांनाही स्पेस कमी उरतो. त्यांची जी वोट बँक असेल उरली सुरली ती सुद्धा आटवण्याचा भुलभुलैया म्हणजे मैत्रीपूर्ण लढती आहेत. मित्रांनो, मी भाजपचा समर्थक आहे, मी महायुतीचा समर्थक आहे, पण तरीही निवडणुकीचं राजकारण, निवडणुकीतले डावपेच हे माझं ऐकणाऱ्यांना समजावेत आणि निवडणुकीच्या राजकारणात किंवा एकूण राजकारणामध्ये कोणाचीही विश्लेषण ऐकण्यापेक्षा आपण राजकारण समजून आपण राजकारणाचं विश्लेषण करायला सामान्य लोक पारंगत व्हावीत यासाठीच मी प्रतिपक्ष किंवा YouTube चॅनल चालवतो. म्हणून
भाजपचा डावपेच असला तरी तो उघड करणं मला आवश्यक वाटतं. कारण माझ्या दृष्टीने मतदार जितका समजूतदार आणि प्रगल्भ होईल तितकी लोकशाही ही बलशाली होईल, प्रगल्भ होईल. आणि म्हणून वरकरणी ज्याला भाजप मैत्रीपूर्ण लढती म्हणतं, महायुती मैत्रीपूर्ण लढती म्हणतं, तो एक डावपेच आहे. तो महायुतीच्या समर्थकांना आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना भूलभुलैयाच्या चक्रव्यूहामध्ये भरकटून टाकणार आहे. शहाणं व्हायचं त्यांनी व्हावं, नाही तर करा मजा, डोळे झाकून बसा. माझं काही नाही, मी आपलं राजकारण समजवण्याचा प्रयत्न करतो. ज्याने आवडेल त्यांनी स्वीकार करावा, त्यानुसार बदल करावा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.